बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित एक कथा वंचना. मनुष्य अनेक वेळा काही चमत्कारिक प्रसंगात सापडतो. जे जे टाळायचे त्याने ठरवलेले असते तेच त्याच्या मागे लागते आणि मग त्या चक्रव्यूहातून सुटका व्हायच्याऐवजी तो त्यात अधिकच गुंतत जातो. पमा गोखलेचे असेच झाले होते. पमा गोखले हे बाईचे नाव नसून बुवाचे नाव आहे. बुवाचे म्हणजे पुरुषाचे, कारण बुवा म्हणताच नजरेसमोर येणारा 45 वर्षाचा भाडी बुक्का, गळ्यात तुळशीची माळ, सोलापूरचे 8 वारी पंचेवजा धोतर, मद्रास चेकचा मळकट कोट, अर्धशुभ्र मिशांचे बुरुज बाळगणारा बत्थड इसम. पण पमा गोखले याच्या अगदी उलट होता. त्याचे वय 30-32 सहज असावे, पण चण लहान, चेहरा नाजूक, बोलणे लाडीक, कपडे ऐटबाज, सदा उत्साही, बडबड, यामुळे तो ऐन 25शीत असल्यासारखा दिसे आणि कोणालाही आवडे. रूप बेताचंच, पण बडबडीमुळे लक्ष वेधून घेणारी त्याची मूर्ती सर्वांच्या ध्यानात येई. सर्वांच्या म्हणजे स्त्रीजनांच्याही. लग्नायोग्य मुलींना तो उमेदवार तरुण दिसे. लग्न लांबलेल्या आणि केव्हा तरी जमेल अशा हताश निराश मुलींना तो एक आशेची जागा वाटे आणि लग्नात अडकलेल्यांना चुकचुकण्याजोगी वास्तू वाटे. सुंदर रूप हा काही आकर्षणाचा विषय नसतो असे नव्हे. उंच धिप्पाड शरीरयष्टी, आक्रमक व्यक्तिमत्व आणि तुलाही जिंकीन असा रुबाब अनेक स्त्रियांना घायल करतो. पण हे झाले असामान्य मुलीबाबत, कारण ही रुबाबदार जबाबदारी पेलण्याइतकी आपल्याही जवळ हिंमत आहे याची त्यांना जाणीव असते. चांगली वस्तू कुणाला नको असते? अशी बला गळ्यात अडकवून घ्यायची आणि जन्मभर इमान राखील अशा तऱ्हेने ताब्यात ठेवण्याची कला साऱ्यांनाच जमण्याजोगी नसते. मोहर गळलेल्या आम्रवृक्षावर कोकिळ कशाला गाणे गाणार हे त्यांना कळत असते आणि म्हणून पमासारख्या जरा चटकदार पण पल्ल्यातल्या मुलांना रसिक स्त्रिया पत्करायला तयार असतात. पण पमा कुठे तयार होता? तरुण, सुशिक्षित, माना वेळावणाऱ्या, ऑफिसातल्या शोभेच्या वस्तूवत भासणाऱ्या या चळवळ्या मुलींचा तर त्याने धसकाच घेतला होता. संसाराला निरुपयोगी ठरल्यामुळे ऑफिसात आलेल्या किंवा ऑफिसात आल्यामुळे संसाराला निरुपयोगी झालेल्या या चरबट घोडनवऱ्या मुलींकडे त्याने कटाक्षाने डोळे देखील फिरवले नव्हते. ज्या स्त्रीला ऑफिसात सुद्धा अर्धा तास एका जागेवर बसता येत नाही, ती 7 जन्म कसली कपाळाची सोबत करणार? टॉयलेट प्रकरणात ज्या मुलींचा ऑफिसातला निम्म्याहून अधिक वेळ खर्ची पडतो, ती घरातला स्वयंपाक आणि घरकाम केव्हा करणार? ऑफिसातल्या अनेक पुरुष सहकाऱ्यांशी लागड आणि लघळपणे बोलल्यावर नवऱ्यांशी बोलायला गोड शब्द कुठून शिल्लक राहणार? या मुलींचा ऑफिसातला नट्टाफट्टा पाहून तर पमा अधिकच बावरून जायचा. त्यांचे विभ्रम, उघडे बाहू, लोंबती कर्णभूषणे, पोटिमा, पोलकी, अर्धपारदर्शक वस्त्रे, ओठ शलाका विभूषित, किरमिजी पडलेले ओठ, घोड्याची किंवा गाढवाची केसांची शेपटी, हे सारे पाहिल्यावर पमाची खात्री झाली की एखाद्या दुकानाला सजवावे अशी ही सजावट कशासाठी? कोणी काय विकतं इथे? कपड्याची गरज अंग झाकण्यासाठी असते असे त्याने वाचले होते. पण आता निरनिराळ्या शोधामुळे कपड्याचे काही दुसरेही उपयोग नजरेला आले होते. वस्त्र घालूनही न घातलेसे वाटावे, वस्तू झाकलेली वाटूनही तिचा पुष्टावा किंवा झळाळी ध्यानी यावी, सारे काही संयमात ठेवलेले वाटावे, पण जग मात्र घायाळ व्हावे. बंधनाची जाणीव असावी, पण सर्व काही बंधनातील असावे, असाच मामला घडत होता. स्त्रीच्या ओठांची मूळची लाली काय वाईट असते? गालांवर तारुण्य उभे असावे, केसांची वाऱ्याने चवळी धरावी,
शुभ्र दातांच्या हंसपर्यांनी रांग करावी, स्वच्छ निकोप व पुष्ट देहाची आग जाणवावी, असे हे खरे सौंदर्य. उलट तेलकट डांबरी अशा या कावेसारख्या वेळीअवेळी दुसऱ्यांच्याही ओठावरून फिरलेल्या तांबड्या मेंचट ओष्ठशलाकांनी ओठ रंगवणाऱ्याला आंब्याचा शेंद्री रंग आणि शेंदूर, पक्व नारिंगाचा रस आणि गेरूचा रंग यातील फरक कसा कळावा. गालांवर कसल्या तरी धुळीचा रंग चढवणाऱ्याने हंसाला सुद्धा पावडरने मढवलेले असणार. पण हे सारे जीर्ण विचार समस्त स्त्रीजनांना कळणार कसे. कारण पमा त्या रुळलेल्या वाटेला कधी गेला नाही आणि जाणारही नव्हता. या त्याच्या सनातनी विचारांचा पत्ता लागून सुद्धा त्याच्यावर मुलींचे लक्ष होते. खरे म्हणजे त्याने पत्करलेच असते तर अगदी खोपा घालायला, इरकली नऊवारी नेसायला, पायात वेडणी, नाकात नथ, हातात वाकी, कमरेला पट्टा घालायला सुद्धा त्यापैकी काही तयार होत्या. आवडत्या माणसासाठी त्यापैकी निम्म्या मुलींनी आपली दुनिया बदलून टाकली असती. कारण त्या तरी करत होत्या ती सौंदर्य साधना ही कुणीतरी आपल्या वाटेला जावे म्हणूनच ना. लक्ष आकर्षून घ्यायला पाठी लावावी लागते. या बागेतील फुलांना हाताळण्याची मुभा आहे अशी पाठी वाचूनही त्या बागेत पमा शिरू इच्छित नव्हता. आणि आता तर या कार्यालयातून तो दुसऱ्या पुण्याच्या शाखेत बदली होऊन जाणार होता. थोडे सुस्कारे, थोडे हुंकार आणि एक दोन हुंदके निघाले असावेत. गप्पांची बैठक मोडली म्हणून तरुण सहकाऱ्यांना वाईट वाटले. वयस्क कामचुकारांना काम चुकवण्याचे निमित्त न उरल्यामुळे खेद वाटला. ऑफिसर्सना सुद्धा चुकल्यासारखे वाटले आणि स्त्री वर्गात तर हाहाकार उडाला. तसे पाहिले तर 4-2 वाक्य, नाईलाजास्तव हास्य, कधी कामानिमित्त शेजारी उभे राहून क्षणभर संभाषण, या व्यतिरिक्त स्त्रीजनांशी त्याचा संबंध आला नव्हता. आलाही नसता. वाईट वाटायला तसे कारण नव्हते. पण वाईट वाटले एवढे खरे. पमाच्या निरोपार्थ एक पार्टी देण्यात आली. स्त्रीजनांनीही त्याला हातभार लावला. उत्साहाने, द्रव्यबळाने, उपस्थितीने आणि कष्टाने आणि कधीही नव्हे ती पार्टी गाजली. कारण माणिक वागळेने त्या दिवशी गाणे म्हटले. माणिक ही एक खालमुंडी मुलगी, जवळजवळ बोलताच न येणारी, म्हणजे बोलू इच्छिणारी, थोराड, सतेज, बरीच देखणी, कामात डोके खुपसून बसणारी, काम करताना चष्मा वापरणारी, केसांची एक लोंबती गाठ बांधणारी, कपडे टापटिपीचे पण विरक्तपणा दाखवणारे, सदा पांढरे शुभ्र नेसणारी, डोळ्यात थोडा रडवेपणा, हसू तर दुर्मिळच. ती गायली. थोडाफार आग्रह होताच गायली. चांगली गायली आणि ती आर्तता बऱ्याच जणांना जाणवली. पमाला सुद्धा जाणवली. समुद्रकाठच्या त्या हॉटेलात तो मेळावा रंगला. त्यात कधी नव्हे ती मने थोडी थोडी मोकळी झाली. पण समुदाय होता म्हणून मने तशी बोलली नाहीत. उपचारार्थ भाषणे झाली, खाद्यपेय पुढे आली, गप्पा झाल्या. इच्छा नसून सुद्धा पमाला वनिता समाजातच बसावे लागले. निरर्थक प्रश्नात तोंड खुपसावे लागले आणि लाडीकपणा आग्रह अगदी हसत मुखाने पत्करावे लागले. आणि माणिक वागळे तर फारच खेळीमिळीने वागली. सगळ्यांनाच आश्चर्य वाटले, कारण तिला कोणी हसताना पाहिले नव्हते. पार्टी संपताच आपल्याला पोचवायला घरी यायची तिने विनंती केली. त्यामुळे तर पमा भेदरलाच. रात्र झाली होती. त्याच बाजूला जायचे असताना नाही म्हणता येत नव्हते. नको तो प्रसंग येणार होता. चक्रव्यूह रचला जात होता. सर्वांच्या समोर एका मुलीबरोबर, तेही माणिकसारख्या मुलीबरोबर जायचे दिव्य करायला पमाला फार कष्ट पडले. अन्य कोणी त्या बाजूला येण्यासारखे आहे किंवा काय हे त्याने शोधले, पण कोणी येण्याजोगे नव्हते. पमा आणि माणिक निघाली. ही नेहमीची माणिक असे कोणी सांगितले असते तर कुणालाच खरे वाटले नसते. एखाद्या अधिराज्याच्या राणीप्रमाणे ताट मानेने ती चालली होती. आणि त्या तिच्या रुबाबामुळे पमा अधिकच बावरला होता. ज्या मुलीला स्वयंत्र आहे किंवा नाही याचा प्रश्न आजवर सर्वांना पडला होता. ती मुलगी रेकॉर्डप्रमाणे बोलत काय सुटली आहे हेच त्याला समजे ना. तुमच्या घरी कोण कोण आहे
या वाक्यापर्यंत जेव्हा संभाषण आलं तेव्हा बसमध्ये पमा सावरून बसला. परिस्थितीच्या गांभीर्याची त्याला एकदम कल्पना आली. प्रवास तर बराच घडला होता आणि मुक्काम आवाक्यात आल्याप्रमाणे माणिक बोलत होती. माणिक भले चांगलीही असेल, पण आपल्याला ज्या गावाला जायचे नाही त्या गावाकडे जाणाऱ्या वाटेवर जायचंच कशाला? त्यापेक्षा आपले लग्न झाले आहे असे सांगितले म्हणजे झाले. आणि पमाला एकदम उजेड दिसू लागला. एका चमत्कारिक प्रश्नाची उकल झाली, सुटका झाली. तो उदास मुद्रा करून म्हणाला, घरी होय, आई आणि मिसेस आहे. आणि मिसेस आहेत. याच 2 शब्दांनी बसच्या दुसऱ्या मजल्यावर बसलेली माणिक मनाने पहिल्या मजल्यावर आली. औंढा गिळत अगदी चमत्कारिक आवाजात ती म्हणाली, म्हणजे तुमचे लग्न झाले? हो. का? अहो, मुले सुद्धा आहेत 2. काय? मुले? हो. म्हणजे लग्न झाले की मुले होणे कठीण नाही? माणिकशी त्याच्या झालेल्या ओळखीच्या मानाने हा विनोद थोडा जास्तच होता, पण आवश्यकही होता. तिच्या स्वरातले आश्चर्य, व्यथा, वैफल्य हे सारे विसरायसाठी हे सारे हवेच होते. आणि एकदम ती हसली आणि म्हणाली, खरे आहे. तुमचे सुद्धा लग्न झाले की पहा, माझे म्हणणे खरे ठरेल. काहीही सांगता येत नाही. कारण कारण लग्न व्हायचे असते तर यापूर्वीच नसते का झाले? म्हणजे समाजसेवा, करिअर, लग्न न करण्याचे व्रत, स्त्रियांची उन्नती यामुळे तुमचं लग्न अडले नाही म्हणता? मग लग्न न व्हावे अशा काय तुम्ही काळ्या बेंद्र्या आहात का? का कुरूप आहात? का अर्धवट आहात? का नाही झाले तुमचे लग्न? नाही झाले इतकेच. प्रथम लहान होते म्हणून, मग सांगून आलेली स्थळे माझ्या अपेक्षेपेक्षा चांगली नाहीत म्हणून मीच डौलाने नाकारले. पुढे वाढत चालले तरी मला वाटत होतं की मी आहे तशीच आणि तेवढीच आहे. त्यामुळे हलके हलके अनेकांना मी अव्हेरून टाकले. वडील वारल्यावर मला कोणी स्थळेच सुचविना झाले. तो लग्नाचा मार्गच बंद झाला म्हणा ना. आणि मग वर्ष तशीच गेली. आणि आता तर काय, तुम्ही का नाही जमवलेत ते तुम्हाला नाही कळायचं का? अहो, माझ्याबद्दलच्या ऐकीव वंदतांनी माझ्या वाटेला कुणी जात नव्हते. आणि दुसरे असे की लग्न जमवायचे म्हणजे रस्त्यात भेटलेल्या पहिल्या मुलाला अडवून हार का घालायचा? आधी ओळख तर झाली पाहिजे, माणूस पसंत पडले पाहिजे, मग संधी मिळाली पाहिजे आणि थोडी अक्कल, थोडे नशीब असले पाहिजेत. हो हो, तेही काही खोटं नाही. आणि प्रयत्नच केला नाही असेही नाही ह गोखले. अकाउंटमध्ये प्रधान, त्यांनी माझी ओळख करून घेतली. 1-2दा त्यांनी लंचलाही नेले. मग सिनेमाला बोलावले. मी खुशीत होते. कसे का असे ना, म्हटले जमले. अगदीच काही असे नाही, पण कुठचे काय. एके दिवशी त्यांची बायको ऑफिसमध्ये आली. तेव्हा मला कळले की प्रधान विवाहित होते आणि माझ्याशी त्यांचा स्नेह ही आपली त्यांची करमणूक होती. मी मात्र एकदम कोसळले. पण त्याला तरी काय कल्पना की तुम्ही त्याच्याकडे लग्नाच्या दृष्टीने पाहत आहात. पण आपले लग्न झालेले आहे हे त्यांच्या बोलण्या वागण्यात कधी कळलेच नाही हो. उलट लग्न झालेल्या माणसाच्या मानाने त्यांचे वागणे गैरच मानले पाहिजे. हाताला हात, अंगाला अंग लावायचा त्यांचा अगदी हेतुपूर्वक यत्न दिसायचा. बरं, बायको काही वाईट नाही, अप्सरेसारखी सुंदर आहे, BA झालेली आहे, चांगली आहे, माझ्याशी बोलली, मला तरी आवडली. अशा माणसांना स्त्रियांची मैत्री हवी कशासाठी गोखले? तुम्हाला वाटते, पण कदाचित त्याचे वैवाहिक आयुष्य सुखाचे नसेल. हसत मुखाने संसाराचा गाडा ढकलताना त्याला वेदनाच होत नसतील असे थोडेच आहे. अशा वेळी स्नेहाची एखादी झुळूकसुद्धा त्याने मिळवू नये हा अन्याय नाही का? अहो, पण पण मग माझ्यासारख्या मुलीने वागायचे कसे? समजलो.
तुम्हाला काय म्हणायचे ते समजलो. सुसंस्कृत, समजदार व सत्प्रवृत्त माणसे जर रानटीपणाने वागायला लागली तर काय करणार? या बाबतीत एवढेच म्हणता येईल की स्नेह काय कुणीही करावा, मैत्री ही फार सुंदर गोष्ट आहे. आपल्या जबाबदारीचा विसर पडू न देता स्नेह करायला विवाह काही आड येऊ नये. तुम्ही विवाहित आहात, तुमची माझी ओळख झाली, आपण हिंडू फिरू लागलो तर तुम्ही कसे वागाल? ते कसे मी आज सांगू? प्रसंग आल्याशिवाय मी तरी माझी खात्री कशी देऊ? समजा प्रसंग आला, मी तयार आहे, पण तुम्ही तर निघालात पुण्याला. म्हणून काय झाले? पोस्ट खाते आहे, पुणे मुंबई अंतर काही फार नाही. कंपनीच्या कामासाठी मला वारंवार यावे लागेल. स्नेह काय रोज भेटले तरच थोडाच बनतो. खरेच खरेच तुम्ही माझे मित्र व्हा, मित्र. तिने डोळे मिटले. बसमध्ये फारसा प्रकाश नव्हता, पण त्या प्रकाशात ती उजळून निघाली होती. तिच्याकडे निरखून पाहण्याचा पमाचा हा पहिलाच प्रसंग. इतर मुलींपेक्षा ती त्याला अगदीच एकदम निराळी वाटली. तिला आपण लग्न झाले असे सांगून दूर लोटायला निघालो तर उलट त्याचमुळे ही चिकटली. पमा पुन्हा फेरविचार करू लागला. इतर मुली वाईट असतील, पण ही पोरगी चांगली धिटुकली असली तरीही अगोचर नाही. आणि ही एवढी सुंदर मुलगी दुर्लक्षिणारे लोक मूर्खच असले पाहिजेत. म्हणजे आपणच मूर्ख ठरलो, कारण एवढ्या आपुलकीने धीटपणे आपल्या परिचयाला पुढे हात करणाऱ्या या मुलीला आपण फसवायला निघालो. तिच्या मुखाकडे पाहताना, तिच्या अपऱ्या नाकाकडे, किंचित सैल बांधलेल्या आणि लोंबणाऱ्या कुंतल पुंजाकडे, तांबूस गव्हाळी वर्णाकडे, किंचित थोराड यष्टीकडे आणि पसरट चेहऱ्याकडे त्याने फिरून दृष्टी फिरवली. अगदी अपूर्व नसली तरी तिची गणना सुंदर मुलीत केल्यापासून त्याला राहावेना. एका विलक्षण निरोगी सौंदर्याचा ती एक नमुनाच होती. आणि हे पाहता पाहता तिच्या मिटलेल्या डोळ्यांमुळे धीर येऊन त्याने मान वळवून खाली दृष्टी टाकली. तिच्या पुष्ट देहयष्टीप्रमाणेच तिचे सर्वांगही चांगले पोचलेले, तरीही प्रमाणबद्ध होते. चापून चुपून नेसल्या तिच्या वस्त्रातून ते ओसंडत होते. पदराआड आणि ब्लाऊज आड आपले नवउभार तारुण्य लपविण्याचा तिच्या विनयशील संकोची स्वभावाने केलेला यत्न निसर्गाने पार हाणून पाडला होता. पमाने यापूर्वी कधी स्त्रीकडे इतके निरखून पाहिलेच नव्हते. इतक्या निकट तो कधी बसलाच नव्हता. त्याने कधी तरुण स्त्रीच्या अंगाचा सुवास घेतलाच नव्हता. बसच्या हालचालीबरोबर जेव्हा त्या पुष्ट बाहूंना त्याचा हात घासून जाई, तेव्हा चकमकीतून अग्नी का पैदा होतो हे त्याला कळून चुकले. बस थांबताच त्याला उतरावे लागले. जोडी जोडीने तिच्या घरापर्यंत जावे लागले. तिथे पोहोचताच वर तिच्या घरी जावे लागले. तिच्या आईच्या आग्रहाखातर नको असतानाही सुमधूर कॉफी घ्यावीच लागली. गप्पांत रंगून जावे लागले आणि अनाहूतपणे जांभई आली तेव्हा उठावे लागले. चांदण्या रात्री, उत्तर रात्री पहिल्या वहिल्या नवनव्या गोष्टींतून, नव्या संगतीतून, मैत्रीमधून बोचऱ्या वाऱ्यात एकट्या रस्त्यात उठून निघून जायचे. पण जावे लागले. तोंडात कॉफीची मधुर चव रेंगाळत होती, डोळ्यांत पुष्ट देहाची वलये रेंगाळत होती आणि मनाच्या कोपऱ्यात अद्भुत मैत्रीच्या रसायनाने एक कायाकल्प घडवला होता. मग ती मैत्री नको म्हटले तरी वाढू लागली, कलत्या उन्हासारखी, शीतल तशीच सुखकारक. पमाचे सारे आयुष्य एकटेपणात आणि स्त्रीच्या विचारापासून मुक्त होत आता ते आयुष्य बदलले. माणिकचा स्नेह आला तो पाणलोटाप्रमाणे घोंगावत. माणिकमुळे कोसळणाऱ्या या सुखवर्षावात तो अंग चोरून वळचणीला उभा राहिला होता. कारण त्याला हे सारे नवे होते, अनाकलनीय होते. मुंबईत जावे लागे तेव्हा भेट होई, तेव्हा शक्य तेवढा वेळ ती त्याच्या संगतीत काढी. नाना तऱ्हेच्या विषयावर संभाषण रंगत जाई. माणिक पमाला खर्च करू देत नसे, ती स्वतः करी, अभिमानाने करी. हे सारे ठीक होते, पण पमा दिवसेंदिवस पेटत चालला होता. आगीजवळ बसून म्हणे वितळू नको, चांदण्यात बसून वेढावू नको, पाण्यात पडून म्हणे ओलावू नको. हे शक्य कसे व्हावे?
माणिकसारख्या रसिक, सुंदर आणि मनोहर मुलीचा मनमोकळा सहवास नुसता चेतवीत होता. विवाहित आहे ही भूमिका पत्करल्यामुळे शक्यता असून, इच्छा असून गाभुळलेल्या चिंचेकडे नुसते पाहण्याचे नशिबात आले होते. आवळ्याचे झाड लटकलेले होते, पण आवळे अस्पर्श होते. संयमाचा हा बंधारा मोडायच्या अवस्थेप्रत आला होता. संध्याकाळच्या गुलाबी छटा माणीच्या डोळ्यात भिनल्या की सारी इंद्रधनुष्य निकामी होत. मंद मंद झुळकाने हिवाळ्यात उत्तर रात्री जेव्हा माणीचे अंग शिरशिरे, तेव्हा ते कवेत लपेटून घेण्यासाठी बाहू नुसते बंड करीत. पण अरे रे, ही सारी सुखे दिसून मिळवायची नाहीत, हाताशी असून हाती यायची नाहीत. आपण विवाहित पुरुषाशी स्नेह जोडतो आहोत या गोष्टीची जबाबदारी माणिकवर होती. मग निसर्गाचा चमत्कार सुरू झाल्यावर ती जबाबदारी विसरत चालली. विवाहित पुरुषाने इमान पाळले पाहिजे अशी इच्छा तिने धरली होती. पमाने अगदी स्पर्शसुद्धा केला नव्हता, अंतर गमावले नव्हते. आता ही इच्छा आपण धरली कशाला या दुःखात माणिक येऊन पडली होती. पहिल्या खोट्याला दुसरे खोटे सहज सुचते. विवाहित म्हटल्यावर इतर सारी पथ्ये पमाने खुलासेवार सांगितली. मुलांचे गुणगान आले, बायकोबद्दलची नापसंती तर क्रमप्राप्तच झाली. ती आपले मन ओळखू शकत नाही, ती आपल्या योग्य कशी नाही आणि मन मारून हा संसार हसतमुखाने आपण कसा ढकलीत आहोत याची करुण रसपूर्ण कहाणी आपल्यामुळेच आपोआप बनलेली आहे हे थोड्याच अवधीत पमाच्या ध्यानात आले. मग स्नेहाला नवी पालवी आली. सहानुभूतीचे गुच्छ जागोजागी फुलू लागले. स्नेहात वात्सल्य शिरले. सुखदुःखात भागीदारी झाली. तापलेल्या धरित्रीला पावसाचे 4 शिंतोडे हवे असतात, ते पडताच बी रुजते. माणिकच्या सहानुभूतीत अश्रू मिसळताच तिथे प्रेमाचा शिरकाव केव्हा झाला हे तिलाच कळे नाही. आपण एका विवाहितावर प्रेम करत आहोत हे ध्यानात येताच प्रथम ती दचकलीच, पण त्यातलेही आश्चर्य, भीती आणि अपवित्रता गळत गेली, नकळत शेकोटीतल्या उभेप्रमाणे. राहिली फक्त बेबंद अनावर ओढ. त्या प्रेमांकुराने हळूहळू तिच्यावर ताबा मिळवला. तिला कळत होते की हे चूक आहे आणि कळूनही तिला सारेच अनावर झाले. आपणच केलेल्या मांडलेल्या मर्यादा हळूहळू धडाधड कोसळू लागल्या. होय, पमा विवाहित होता, पण दुःखी असावा नव्हे, होता. पण काय म्हणून असे दुःखात पिसत राहावे त्याने? अजागळ, वेंधळ्या, सामान्य रूपाच्या असमंजस बायकोच्या पाशात धुमसत, रेंगाळत, सडत पडावे? पमा तिच्या लेखी आदर्श तरुण होता. सर्वांच्या लेखी या अवस्थेत आदर्श तरुण असतात. माणसाच्या रुची बागेतल्या झाडांप्रमाणे असतात. त्या हव्या त्या आकाराच्या कापून ठाकटीक केलेल्या असतात. प्रत्येक प्रेयसी, मग ती अगदी नव्हाळी 16 वर्ष असो किंवा चांगली मुरलेली, फुललेली किंवा वाळलेली प्रौढा असो, पमाच्या ठिकाणी तिला सर्व सौंदर्याचा साक्षात्कार दिसत होता. त्याच्या दुःखावर ती सहानुभूतीची फुंकर घालणार होती. आणि एकदा सहानुभूतीचा वर्षाव करायला निघालेल्या स्त्रीची मनस्थिती सांगणे परमेश्वराला सुद्धा शक्य नाही. शब्दांचा तट फुटला आणि स्पर्शाच्या लाटा किनारा झुडपून काढू लागल्या. स्पर्शापर्शांचे भेद जुने होताच मग देहाची ओढ सुरू झाली. निसर्गाशी संयमाने युद्ध घेतले. पूर्वसंस्कार, समंजसपणा, भय आणि सद्विचार या साऱ्यांना पुरून उरणारी ती असीम आसक्ती माणिकची वैरीण बनू लागली. आणि एक दिवस सायंकाळी सावलीत झुडपाआड फुलांच्या सानिध्यात माणिकने पहिले चुंबन दिले व घेतले. मग मात्र आवरणारे कोणीच उरले नाही. तीच नव्हे तर पमाही वाहत गेला. काय झाले ते मुळी कळलेच नाही. शरीरांना एक व्हायला फक्त कडिबंद खोली हवी असते किंवा अंधारी रात्र, तेवढ्यापुरते संपते, तर मग नाना तऱ्हेची दुःखे झालीच नसते. पमा पुण्याला निघून गेला आणि माणिक जळत राहिली. आपले चुकले या भ्रमात आपण विटाळलो. या पश्चातापात एका दुसऱ्या स्त्रीच्या हक्कावर आपण अतिक्रमण केले या अपराधाच्या जाणीवेत. दुसऱ्या बाजूने तिला ते पुन्हा पुन्हा हवे होते. ती उकळी पुन्हा पुन्हा हवी होती.
त्यावर उपाय नव्हता. एकदा घडले ते केवळ धुंदीने, पुन्हा न घडण्यासाठी. विवाहितावर प्रेम करून शेवटी काय होणार? या चोरट्या व्यभिचारावर आपण संतुष्ट कशा राहणार आणि ते पाप पुन्हा पुन्हा कसे करणार? हा मार्ग चुकला, निदान पुन्हा नाही. पण हा विवेक दररोज रात्री गळून पडतो. सकाळ झाली की नव्या अभिनिवेशाने तेच ते पुन्हा घडते. अखेरीस असह्य होऊन मान खाली घालून केवळ अभिसारासाठी, सवत बनण्यासाठी, भीक मागून मिळवण्यासाठी, कधी कुणी दिले नाही ते दान प्राप्त करून घेण्यासाठी बुद्धीने शहाणी पण वेडाने झपाटलेली माणिक पुण्याच्या दिशेने निघाली. नाईलाजाने, शरमेने खाली मान घालून. प्रत्येक पाऊल घोटाळत होते, प्रत्येक क्षण वेडावत होता. कशासाठी आपण चाललो आहोत? अगदी वेडी विद्री मूर्ख स्त्रीसुद्धा आपला नवरा कुणाला देणार नाही, अगदी आपल्याला पुरून उरण्याजोगा असला तरी. मग आपण काय मागणार? वेळ पडली तर कमीपणा घेऊन का होईना, पण आपलं कपाळ पवित्र केलं पाहिजे. आणि त्यात कमीपणा तरी काय? दुसरीच्या सौभाग्यावर आपण दरोडाच घातला आहे. मग कमीपणा घेऊन जर भिक्षा मागितली तर बिघडले काय? आणि जर का आपल्याला या जीवनाला अर्थ यायला हवा तर ह्या पातकाला पवित्र केलंच पाहिजे. पुणे येताच धीर धरून कृतनिश्चयाने माणिक गाडीतून उतरली. छोटेखानी बॅग हातात घेऊन ती सरळ दृष्टीने टांगेवाल्याच्या हमालाच्या विनंत्या धुडकावत चालू लागली आणि रिक्षा स्टँडवर पोहोचली. तिच्या मनातले थैमान दुसऱ्याला कळण्याजोगे नव्हते. पमाला सुद्धा कधी कळले नव्हते. पमाच्या हृदयाला त्रास होईल असे ती काही करणार नव्हती. त्याला आपल्या दुःखात ती ओढणार नव्हती. करणार होती ते अकस्मात, एकट्याने. जर ते जमले असते तर मग दोघीही एकदम पमापुढे उभ्या राहणार होत्या आणि म्हणणार होत्या, आम्ही दोघी तुला सुखी करू. पण रिक्षात बसताच तिचे अवसान गळायला लागले. कारण ती करायला निघाली ते काम इतके सोपे नव्हते. त्यात अपमान, अवहेलना हाती येण्याजोगी होती. रिक्षा सांगितल्या पत्त्यावर आली. अंधारात चालत्या वसाहतीतील एक छोटेखानी बंगलीपाशी थांबली. आपण पमाला न कळवता, त्याचे सहाय्य न घेता पुण्याच्या या सफरीवर यायला नको होते असे तिला वाटले. पण आता उशीर झाला होता आणि पमाला कसल्याही परिस्थितीत भेटण्यावाचून तिला राहवत नव्हते. रिक्षावाल्याला सोडून ती बंगलीत शिरली. बंगलीत दिवे लागलेले होते. रेडिओ गात होता. बागेतील फुले निजत होती आणि बागेला पाणी दिल्यामुळे हवा थंड झाली होती. या घरात शिरून आपण काय धक्का देणार आहोत या जाणीवेने माणिकच्या अंगावर शिरशिरी आली. तिने दाराची घंटी वाजविली. एका देखण्या प्रसन्न चेहऱ्याच्या प्रौढ स्त्रीने दार उघडले. कुणीही लुब्ध व्हावे, वश व्हावे अशी सुंदर आणि सात्विक मूर्ती पाहताच माणिक आणखीनच घाबरली. तिने चहूकडे पाहिले. सुंदर रुचिपूर्ण फर्निचर आणि मांडणी या समोरच्या स्त्रीच्या सुगृहिणीपणाची साक्ष होती. काय बोलावे, कसे बोलावे हेच मुळी समजेना. दार उघडणाऱ्या बाईने तिला आत येण्यासाठी जागा दिली आणि खुर्चीकडे हात दाखवीत ती म्हणाली, कोण हवे होते आपल्याला? मला पमा प्रमोद गोखल्यांना भेटायचे होते. येईल इतक्यात, क्लबातून यायची वेळ झाली आहे त्याची. त्यांचेच ना घर हे? हो का? काही नाही. तुम्ही कोण? मी त्यांची मैत्रीण माणिक वागळे. तुम्ही होय? पमा नेहमी तुमच्याबद्दल काहीतरी सांगत असतो. तुम्हाला? हो, मलाच. माझ्यावर फार प्रेम आहे त्याचे. पण म्हणून माझ्याबद्दल तुम्हाला सांगत असतो? कितीतरी गोष्टी, तुमच्या रूपाचं कौतुक, तुमच्या गाण्याचं, तुमच्या कितीतरी गोष्टी मला ठाऊक आहेत. कमाल आहे. आणि तुम्हाला काही वाटत नाही त्याचं? त्यात काय वाटायचं आहे? कुणालाही मोह पडेल अशा तुम्ही आहातच मुळी, नाही का? मी? हो, खरंच फार चांगले आहात तुम्ही. तुम्ही आज ना उद्या याल याची मी वाट पाहतच होते. माझी?
हो, मी आले त्यामुळे तुम्हाला आनंद झाला? फारच. आता तुम्हाला लवकर सोडणारच नाही मी. माणिक हतबुद्ध झाली. पमाचे सुंदर घर, सुंदर गृहिणी आणि तिच्या औदार्याने ती दिपून गेली. मुले कुठे आहेत? आहेत ना आत. हाक मारते हं. संजय, रोहिणी. धावतच 2 मुले आली. गोरीपान, अचपळ, दृष्ट लागण्यासारखी, पमाच्याच प्रतिमा जणू. वात्सल्याने भारून जाऊन तिने त्या मुलांकडे हात पुढे केले. तो मुले तिला आकारण चिकटली. आई, या कोण? या होय, या माणिकताई. पमा बोलत होता ना, त्याच या. माणिकताई? मग आता आपल्याच इथे राहणार ना गा आई? सर्वजण हसले. सहज असे काही बोलल्यावर हसायचे म्हणून. पण माणिकला हे कोडे जास्तच बिकट होत चालले. या घराचा मालकच मनाचा दिलदार आणि राजा माणूस नाही, तर त्याची बायको, मुले सारीच त्याच्यासारखी दिसत आहेत. एवढ्या चांगल्या माणसाच्या घरी येऊन आपण काय मागणी करणार आहोत? पण काहीही असो, आपली सवत एवढी चांगली आहे, उदार आहे की ती आपल्याला खचित इथे जागा देईल, याविषयी तिची खात्री पटली. तुम्हाला चहा वगैरे काही विचारलाच नाही मी. एवढ्या गावाहून आलात, हे पहा, आता तुम्ही तोंड धुवा, तोवर मी चहा घेऊन आलेच. चहा आणायला घरधनी निघून गेली. त्या चिमुकल्या मुलांकडे निरखून पाहत ती म्हणाली, बाबा केव्हा येतात? बाबा? बाबा इथे कुठे आहेत? ते तर बंगलोरला आहेत. तुम्हाला नाही ठाऊक? बेंगलोरला? हो, लष्करात आहेत ते. आणि कोण आहेत ठाऊक आहे का तुम्हाला? कर्नल आहेत, कर्नल. तुमचे बाबा. तुमची आई कुठे असते? ती पण बेंगलोरलाच. आत गेली तीच आई आमची, माझी आणि रोहिणीची. इथे कोण कोण असते? मी, प्रभा, आई आणि पमा काका. पमा काका तुझे कोण? काका. काका? आणि काकू कुठे असतात? कुठल्या काकू? काका लग्नच करणार नाही म्हणतो. कधीच लग्न नाही झालंय? नाही. मग मुलेही नसणार त्यांना? लग्न झाल्याशिवाय मुलं होतात वाटतं. माणिक हसली. या परिस्थितीत हसली. एवढ्याशा मुलांनी केलेल्या निर्मळ विनोदाला हसण्याखेरीज इलाजच नव्हता. हे काय कोडे आहे हे कळेनाच तिला. तेवढ्यात खुद्द मुलांची आई चहाचे पेले बाहेर घेऊन आली. हे काय, अजून तुम्ही तोंड धुतले नाहीत? नाही, संजू रोहिणीशी गप्पा मारत होते. अहो, त्यांच्या नादी लागू नका, भारी बडबडी आहेत. जा पळा. पर्वचा म्हणा बघू. मोठी गोड मुले आहेत. काय सांगत होती? काकाबद्दल सांगत होती. पमाबद्दल? बरोबरच आहे. काकांचा फार लळा आहे त्यांना. वडिलांना काका म्हणतात काय? म्हणजे तुम्हाला काही माहितीच दिसत नाही? हे पमाचे पुतणे. पमा माझा दीर. तुम्ही माझ्या जाऊ होणार ना? आणि या घरची काही माहिती दिसत नाही तुम्हाला? पमाने कधी सांगितलीच नाही. मला तर लबाड सांगत होता की तुला सारे सारे ठाऊक आहे म्हणून. पण तू आज येणार हे त्याला ठाऊक नाही असे वाटते. एरवी उशीर केला नसता त्याने. नाही, मी अकस्मात आले. आश्चर्यचकित करायला, आश्चर्यचकित व्हायला. म्हणजे पमाचं लग्न झालंय ना? काय विचारतेस भलतेच? भलतेच? आपले लग्न झाले, आपल्याला मुले आहेत असे त्याने सांगितलं. काय? आपण संसारात सुखी नाही. सारे खोटे. लग्न करायचंच नाही असं म्हणता म्हणता
बायकांशी शत्रुत्व करता करता त्याचा जन्म गेला. पहिली स्त्री त्याच्या आयुष्यात तूच असावीस. तुझी वर्णने ऐकताना मला वाटले इतकी वर्षे थांबल्यासरशी चांगली जाऊ मिळणार मला. पण मला मला का फसवावे त्याने? भित्रा, नंबर 1चा भित्रा. बायकांपुढे डोळे वळूनसुद्धा पाहायला भितो. कार्तिक स्वामी म्हणतो त्याला आम्ही. पण गेले अनेक महिने आम्ही हिंडतो फिरतो, अंगचटीलासुद्धा गेलो आहोत, आणि तरीसुद्धा ही क्रूर फसवणूक त्याने का केली? का केली? मला तरी सांगता येत नाही माणिक. मी एवढंच सांगेन की त्याला तुला टाळायचे असेल म्हणून प्रथम लग्नाची बतावणी केली असेल. पुढे तू त्याला आवडलीस, त्याला तुझी भीती वाटेनाशी झाली म्हणून त्याने तुझी ओळख वाढू दिली. पुढे जे घडायचे ते घडले. झालेले लग्न मात्र त्याला पुसून टाकता आले नाही. केलेला बहाणा त्याला फिरवता आला नाही. तशी वेळ आली नसेल, तसे धाडस घडले नसेल, पण तरीही त्याने तुला या अवस्थेत ठेवायला नको होते. माझी काय मनस्थिती झाली होती म्हणून सांगू संजूची आई. पश्चातापाच्या पापाच्या राशीत मी अनेक महिने लोळत होते. दुसऱ्या स्त्रीच्या हक्काच्या नवऱ्याला कणाकणाने छिनून घेऊन तिच्या संसारातून मी तिला उठवीत होते. जे दुसरीच्या हक्काचे त्याची मी राजरोस चोरी करीत होते. म्हटले प्रेम, तरी तो व्यभिचार होता, पाप होते. मला कळून सवरून मी ते करीत होते. त्याचे लग्न, त्याची मुले, तिची दुःखे या साऱ्यांच्या जाणीवेने पदोपदी मनात जळत होते मी. आणि पमा, तो मनातल्या मनात हसत होता, चेष्टा करीत होता. उगाच भलत्याच गोष्टींनी छेद करून घेऊ नकोस माणिक. आज तुला कोडे उलगडले. आज खरे ते कळले की तू केलेस ते पाप नव्हतेच. नाही, इतके दिवस करीत होते तो अन्याय असला, पाप असले तर ते आगतिकतेतून आले होते. आणि आता कळतंय की ती चेष्टा होती, मस्करी होती. मला वाटते या क्षणी असेच हवेत विरून जायला हवे आहे मी. तुला झाल्या प्रसंगाचे, झाल्या त्रासाचे वाईट वाटतंय? अर्थातच. मी येथवर आले, निर्लज्जपणे आले ती अनुतापासाठी, माफी मागण्यासाठी, माझ्या सवतीला भेटण्यासाठी. झाला अन्याय विसरून मलाही थोड्या सुखाचा, हक्काचा वाटा मिळावा म्हणून. या माझ्या पापाला शेवट होता. जर माझ्या सवतीने मला माफी केली असती तर माझे पाप मंगल होणार होते. आणि आता मी अनंतकाळ व्यभिचारिणीच राहणार. तू लग्न करणार नाहीस माशी? तो मोकळा असून, तुझ्यासाठी वाट पाहत असून? तुम्ही ही स्त्री आहात, चांगल्या कुळातला आहात, चांगल्या कुळात पडल्या आहात. तुम्हीच सांगा. गेले अनेक दिवस ज्या मनाला व्यभिचारात हिंडू दिलं, पापात खेळू दिलं, त्या स्त्रीने एकदम कसं बदलायचं? जाणून बुजून मी एका विवाहितावर प्रेम केलं, तिथेच एक पायरी घसरले. मला वाटते प्रेम ही भावना शरीर धर्मापासून अलग करता येते. पण मी चुकले. प्रेम करणे तेवढे आपल्या हाती असते आणि मग मात्र वाहत जायचं. खाऱ्या समुद्रात किंवा एखाद्या जलाशयात किंवा बेबंद धबधब्याकडे. प्रत्येक शरीर स्पर्शाने माझी संस्कृती, शिक्षण, संयम साऱ्यांची मी आहुती देत होते. एखाद्या लुटारूप्रमाणे हाती सापडलेल्या द्रव्यावर लोभी नजर ठेवीत होते. मनाला पुढे हे व्यसन लागले आणि हळूहळू साऱ्या बंधनांच्या पलीकडे मी गेले. शील, चारित्र्य हे आता मी गमावले होते. मला तारणारी एकच गोष्ट होती, ती म्हणजे अनुताप. आता तर तेही शक्य नाही. माणिक ओक्साबोक्षी रडू लागली. तिचे सांत्वन कसे करावे हेच मुळी संजूच्या आईला कळेना. ती काय म्हणते ती तिला फारसे कळले नव्हते, पण तिला दुःख झाल्याचे मात्र त्यांना कळून चुकले. ती चटकन पुढे झाली आणि माणिकच्या पाठीवर तिने हात ठेवायचा यत्न केला. एकदम मागे सरून माणिक म्हणाली, मला स्पर्श करू नका. मी पापी आहे मी, व्यभिचारिणी आहे. या घरात मी येणार नाही, मी ते राहणार नाही. मला निरोप द्या, मी निघाले.
बॅग हातात घेऊन माणिक जायला निघाली. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.